अजून आहे तिथेच आहे ते सँक्शन पैसे दिले कॉर्पोरेशनला विचारा की पैसे दिले मग नाही दिले तर आम्ही घालूया, गावचे लोक घालूया. कशाला ते घातला की कॉन्ट्रॅक्टर आता काय घालणार तुम्ही कॉन्ट्रॅक्टर कशाला घालायलाय? मग कॉन्ट्रॅक्टर जर टेंडर घेतला नाही तो त्याच्या टायमात पूर्ण करायला पाहिजे. टेंडर कसा असतो एखादा टेंडर देतात दिल्यानंतर म्हणणं आहे. पण काही लोक इतके गडबड चालू केलेत की आम्हाला समजेना की कशासाठी हे करायलेत. एवढं गडबड करून संभाजी महाराजांचं उद्घाटन करायचा जो याने हे केले तर हे कुठंतरी चुकत आहे आणि समस्त ग्रामस्थ नाराज आहेत. की काल मीटिंग झाली होती, प्रत्येक गल्लीतले 5-5 पंच आले होते. त्या 5-5 पंचांचा निर्णय तिथं घेतलेला आहे. त्या प्रत्येक गल्लीच्या 5 पंचांनी सांगितलेलं आहे की 5 तारीख ही नको आणि पुढं करूया. आणि त्या मीटिंगमध्ये असं पण ठरलेलं आहे की कोणी पण येऊ देत उद्घाटनासाठी, कुणाचा विरोध नसणार नाही. आणि आत्ता आणि आज 2 व्हिडिओ व्हायरल केलेत महापौर आणि उपमहापौरांनी की आमच्या हस्ते होणार आहे आणि ह्याला काही लोक विरोध करत आहेत म्हणून. त्यांना मी सांगू इच्छितो की विरोध कुठलाही नाही, आम्ही तुमच्याच हस्ते करू. फक्त संपूर्ण गावकऱ्यांना विश्वासात घ्या आणि जी तारीख ठरेल त्या दिवशी तुमच्या हस्तेच आम्ही उद्घाटन करू. आणि जो कार्यक्रम आहे हा मोठ्या पद्धतीनं झाला पाहिजे असं संपूर्ण गावकऱ्यांना वाटतंय आणि त्याप्रमाणे होऊ देत असं सगळ्यांना वाटतंय. तर हे गडबड करून आज जे काम चालू आहे हे योग्य नाही आहे. कारण आत्ता कलर माराले तुम्ही बघायला, आत्ता पेवर्स बसवालेत, आत्ता माती तशीच पडले आणि आज 2 जानेवारीला त्यांनी वास्तुशांती म्हणून ठरवलेत. हे योग्य आहे काय? हे सर्व शिवशंभू भक्तांनी सांगावं. पोरांनी जे स्टेटमेंट दिलं आहे त्यांना इतकंच मी सांगू इच्छितो की त्यांच्या हस्तेच आम्ही करू. जर कॉर्पोरेशन फंडमधून हे जर स्मारक उभा राहिलं आहे तर त्यांच्या हस्ते त्यांचं कर्तव्य हे आहे ते त्यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन करू असं कालही मीटिंगमध्ये ठरलं आहे की कुणाचा विरोध नाही आहे. शिवेंद्रराजे भोसले सुद्धा 5 तारखेला येणार आहेत म्हणून सांगितले. त्यांनाही आम्ही कन्व्हिन्स करून गावकरी सांगू असं प्रत्येक गावकऱ्यांनी सांगितले. आणि ह्याच्या अगोदर असं नाही आहे की आता ही 5 तारीख ठरली आणि हा उद्घाटन करायला असं नाही. ह्याच्या अगोदर कमीत कमी 5 ते 6 वेळा ह्यांनी तारीख डिक्लेअर केले होते आणि त्यावेळेला सुद्धा महापौर उपमहापौरांनी पण स्टेटमेंट दिलं होतं की 15 डिसेंबरला करणार आहे म्हणून. मग ते का झालं नाही? मग हे संपूर्ण गावकऱ्यांचा प्रश्न आहे की तुम्ही 5-6 वेळा तारीख दिला, त्यावेळेला का तुम्ही पूर्ण केला नाही? मग तेव्हा करायचं होतं. मग आत्ता 5 तारीखच म्हणून तुम्ही का बसलाय? तर सर्व गावकऱ्यांना तुम्ही विश्वासात घ्या आणि काम करा ने.